ठाणे महापालिका निवडणुकीवर आधारित भाजपानं आज आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय। यावेळेला जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर, माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना प्रदेश सचिव राम रेपाळे, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, प्रवक्ता सागर बधे आणि मीडिया संपर्क प्रमुख मनाली गायकवाड उपस्थित होते। ठाण्यातील विकास, रस्ते, मेट्रो, कोपरी पूल अशा अनेक दर्जेदार कामांमुळे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त करतात। जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी ठाण्याचा विकास अधिक वेगवान करण्याचा भाजपाचा प्रयत्न असून या संदर्भात मास्टर प्लॅन तयार असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं। पायाभूत सुविधा, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, पाळी अंतर्गत, मेट्रो, महिला, युवा, तलावांचं संवर्धन, सांस्कृतिक संवर्धन या संबंधीची भाजपाची विकास योजना या निर्धारनामामध्ये मांडली आहे, अशी माहिती निर्धारनामा प्रमुख प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की यांनी दिली। पाण्याचा विषय जो आहे त्याच्याशी आम्ही खूप निगडीत आहोत आणि जे आम्ही काही नाकारणार नाही की आज विषम पाणी पुरवठ्याच्यामुळे म्हणजे ज्याला म्हणता येईल की सुनियोजित होत नाहीये, त्याच्यामुळे काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो। आम्हीच त्याच्याकरता पुढाकार घेऊन त्या ठिकाणी टँकर पोचवतो, परंतु पुढच्या काळामध्ये त्याचा एक मास्टर प्लॅन, धरणाचं तुम्ही विचाराल की आता तुम्ही धरणाची घोषणा करता, परंतु तोपर्यंत धरण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत देखील आमच्याकडे योजना तयार आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ठाणेकराला चांगलं, शुद्ध आणि आवश्यक ते पाणी पोहोचवण्याचं निश्चितपणे आम्ही काम या माध्यमातून करणार आहोत। सर, ही योजना जी आहे तुम्ही म्हणाला की पाणी पुरवठा करण्याची घरापोळीपर्यंत आपल्याला योजना भाजपाकडे आहे की शिवसेनेकडे? नाही, आता तर मी सांगितलंय म्हणजे ती माझ्याकडे आहे, म्हणजे ती युतीच्या माध्यमातून ती राबवली जाणार आहे। सर, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे, या वाहतूक कोंडीला काही पर्याय? वाहतूक कोंडीचा आज प्रश्न आहे हे देखील आम्ही नाकारत नाही, पण बघा ठाणे 2014च्या आधीचं बघा आणि 2014च्या नंतर देखील जे विकास कामं झाली, म्हणजे केंद्र राज्य ज्या वेळेला एकाच महायुतीकडे असेल तर कशा पद्धतीने होऊ शकतं, तर आपण बघितलं असेल की कोपरीचा रुंदीकरण जे आहे ते त्यावेळेलाही काँग्रेसच्या काळामध्ये त्याचा प्लॅन होता, परंतु ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, MMRचे अध्यक्ष झाले, त्यावेळेला 100 कोटी पहिले देऊन ते रुंदीकरणाला सुरुवात झाली। तसंच ह्या सगळ्या विकासाच्या कामामुळे म्हणजे कोस्टल रोड आहे, त्यामुळे हा हेवी ट्रॅफिक जो आहे तो या ठिकाणाहून ठाणे जे घेरलेलं आहे ते बंद होणार आहे। त्याच्यानंतर मेट्रोची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे लेन कमी झाल्यात म्हणून वाहतूक कोंडी आहे, ही कामं बंद झाली पुढच्या काळात होणार आहे। अहो, हे उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यामुळेच हे झालेलं आहे उलट, कारण त्यांनी स्थगिती दिलेली असल्यामुळे ही कामं जी आहेत ती पुढे गेली आणि ती आता आम्ही करतोय, परंतु ते कामही आता लवकर पूर्ण होत आहे आणि त्याच्यामुळे मेट्रो आणि इंटरनल मेट्रोचा तर आम्हीच आग्रह धरला, त्यालाही मंजुरी मिळाली आहे। 10,000 कोटीची मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांना इंटरनल मेट्रोचा देखील फार मोठा आधार मिळेल आणि वाहतूक कोंडीला जे म्हणून उपाय करायला लागणार ते सुरू आहे, परंतु काही काळानंतर ठाणेकर जो आहे त्याचा हॅपीनेस इंडेक्स हा तुम्हाला वाढलेला दिसतो।